चला गोलंदाजी मार्क वर असेल पार्थ. दोन फलंदाज सज्ज झाल्यात. 2-2 षटकाचे सामने असतील. अंतिम सामना टॉप 6 मध्ये कुठला संघ असेल? गोखिवरे की शिरगाव? त्याचा परफॉर्मन्स चांगला असेल तो आज मात्र विजयी पताका रोवेल या मैदानामध्ये. दोन्ही चांगले संघ आहेत. दोघांकडे चांगली बॅटिंग लाईन, चांगली गोलंदाजी आहे. पार्थ, बेस्ट ऑफ लक बोथ टीम. पहिला चेंडू क्षेत्ररक्षक आहे. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. सिंगल परिपूर्ण केले आहे. सिंगल परिपूर्ण केली जाईल. एक धाव, एक या फलकावर लागली जाते. एक चेंडूच्या अगदी समाप्त एखेर. पार्थ गोलंदाज आपण पाहतायत. गोलंदाज मार्कवर समोर मैशीत कुठून काढला जातो तिथे क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑफ रिझन मध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. लॉंग क्षेत्रामध्ये एकच धाव मिळेल. या संध्याकाळच्या सत्रामध्ये जरी 12 ते 15 धावा होत आहेत तरी फायटिंग स्कोर असेल. हवेचा झोत थांबलाय. 2 चेंडूमध्ये 2 धावा धावफलकावर. युट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक जोडले जाते त्यांचं सहर्ष स्वागत असेल संध्याकाळच्या सत्रामध्ये. इथून टॅप केला गेला तिथे क्षेत्ररक्षक आहेत. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. प्रत्येक चेंडूवर सिंगल परिपूर्ण केली जाते. 3 मध्ये 3 इथून आपल्याला पाहायला मिळाले. चांगली गोलंदाजी सध्या राहिले. त्या बाजूने मैशीत माज ही जोडी. गोलंदाज पार्थ पुन्हा एकदा सज्ज होईल. हो, इथून मिनी हेलिकॉप्टर लँड करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे दूरवर्ण. चांगली क्षेत्ररक्षक, क्या बात आहे. चांगली दमछाक करावी लागते. सकाळपासून जी मेहनत केलंय ते मेहनत फळाला यायची असेल तर या मॅच मध्ये चांगलं प्रदर्शन होणं गरजेचं आहे दोन्ही संघासाठी. 4 बॉल 4 धावसंख्या स्कोर कार्डवर. 4 धावा स्कोर कार्डवर आहेत. पुन्हा एकदा कार्पेटच्या सहाय्याने करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक तिथे आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. एकच धाव परिपूर्ण केली जाईल. सध्या एकचा पाडा सुरू आहे. 5 चेंडू आणि 5 धावा फलकावर आहेत. संध्याकाळचं सत्र सिंगल धाव ही खूप महत्वाची असेल, जिला क्रिकेटचा श्वास लाईफलाईन म्हटली जात आहे. 5 बॉल 5 धावा स्कोर कार्डवर. शेवटचा बॉल अंतिम चेंडू असेल. हो वेगवान परंतु दिशाहीन. वाईट बॉल पंच दर्शवत आहेत. रोहित हॉन्डो आपण पाहतायत. सुंदर गीत त्यांच्यावर रचलं गेलंय. रोशनजी रावते यांच्या माध्यमातून आपण पाहायला मिळालं. कालच्या दिवसात लॉन्च केलं गेलंय. धावसंख्या स्कोर कार्डवर आहे 6. तिथे क्षेत्ररक्षक आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण झालं नाहीये. चेंडू झालाय फरार. सीमारेषा बाग येतोय हा चौकार. स्कोर कार्डवर धावा आहेत 10. एक षटकाच्या समाप्तीखेर. एक वाईट बॉल त्याच्यावर मिळाली ही चौकार. म्हणजे एकूण शेवटच्या बॉलवर 5 धावा खर्च केल्या. धावसंख्या जाऊन पोहोचले 10 या अंकावर. तुला टीम मीटिंग जास्त होणार नाही. एकत्र कोणी येणार नाहीये. लगेच मॅच संपल्यावर आपण क्षेत्ररक्षणासाठी उतरायचं आहे. शिरगाव संघ. स्कोर कार्डवर धावा आहेत 10. एक षटकाच्या समाप्ती अखेर. राकेश आलाय गोलंदाज मार्कवर. शेवटचं अंतिम षटक. राकेश नाईक आपण पाहतात गोलंदाज मार्कवर. अंतिम षटक असेल. 10 धावा धावफलकावर. हो पहिला बॉल पडल्यानंतर थोडसा खाली राहिलाय आणि माज मात्र इथून मिस झालाय. डॉट बॉल येतोय. शेवटचे 5 बॉल खूप महत्वाचे असतील. 10 धावा सध्या धावफलकावर. बीचच्या आतमध्ये ठेवण्याचा प्रयत्न करावा लागेल गोखिवरे संघाला. मिडफील्डच्या वरून कलात्मक स्ट्रोक. तिथे क्षेत्ररक्षक आहे डिपेक्सच्या कव्हर मध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. हो एकच धाव परिपूर्ण केले गेले. स्कोर कार्डवर धावा आहेत 11.
आपण पाहतोय षटकार आलाय. या स्पर्धेचा नियम पहिले 2 सूर्या गट होते, तेच शेवटच्या दिवशी आमने सामने असतील. त्यानंतर 2 आपण पाहिले एक गाव एक संघ आदिवासी गट, त्यामध्ये ते 2 संघ एकमेकांसमोर होतील. आजचा गट आणि उद्याचा आगरी गट ह्याच मध्ये ती लढत असेल शेवटच्या दिवशी. आजच्या संघांना जो पुढे येईल त्याला 2 हात करावे लागतील. आगरी समाजामध्ये पुढे येणाऱ्या संघासोबत ते जेल सुटलाय. 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. आता स्कोर धावांचा उच्चांक वाढला जातोय. 19 धावा स्कोर कार्डवर आहेत. 20 जर क्रॉस करतायत. चांगली गोलंदाजी आहे शिरगाव संघाकडे. अजूनही 2 बॉलचा शेष आहे. चांगली धारदार गोलंदाजी शिरगाव संघाकडे आहे. 20 झाल्यात तर खूप आव्हान कठीण असेल, परंतु अशक्य नसेल, कारण सध्या 19 धावा स्कोर कार्डवर आहेत. आणि शेवटचे 2 बॉल एखादा डॉट येईल, एखादा सिंगल डबल येईल तर कमबॅक करण्याची संधी गोखिरे संघालाही असेल. वाईट बॉल पण दृश्य होत आहेत. ऑफ स्टिकला सोडून जाणार चेंडू. स्कोर कार्डवर धावा 20. 20 धावा स्कोरबोर्डवर आहेत. शेवटच्या दिवशी सामने असतील. 2 सूर्यागटामध्ये पुढे आलेले संघ एकमेकांसमोर असतील. त्यानंतर एक गाव एक संघ आदिवासी समाज हे 2 संघ एकमेकांसमोर असतील. आजच्या गटातला विजेता संघ आणि उद्याच्या आगरी समाजामधला विजेता संघ जो असेल रविवारच्या दिवसामध्ये आमने सामने. सिंगल दुसऱ्याचा प्रयत्न केला जातोय. हो 2 धावा ही परिपूर्ण केल्या जातात. आज सर्व काही सुरळीत पाहायला मिळालंय शिरगावच्या बाजूने. स्कोर कार्ड धावा 22. आता शेवटचा अंतिम चेंडू. लगेच शिरगाव संघ 1 चेंडू नंतर मैदानाच्या आतमध्ये येईल क्षेत्ररक्षणासाठी. 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये उतरतील. सध्या 22 धावा स्कोर कार्डवर आहेत. शेवटचा बॉल असेल या इनिंगचा. शेवटचा चेंडू. क्षेत्ररक्षक आहे. चांगली फेकी. इथून विकेट जरूर प्राप्त केला गेलाय. इथून 12 बॉल मध्ये बनवायच्या 23 धावा. तर रविवारच्या दिवसामध्ये तुम्हाला दिमागदार प्रवेश करायचा असेल तर 22 मध्ये 23 धावा तुम्हाला उभ्या करायच्या आहेत. आणि ह्या धावा वाचवायच्या आहेत शिरगाव संघाला. डीजे चला पालघर मित्र टीम कॅप्टन आपण आमच्या आयोजकाशी संपर्क साधा. 23 धावांचं लक्ष्य असेल विजयासाठी. टॉप 6 मध्ये जाणारा 5वा संघ. अगदी 12 चेंडूच्या समाप्तीखेर 23 धावांचं लक्ष्य आहे. 12 बॉल 23चं लक्ष्य. चला 2 फलंदाज. राकेश आपण पाहत आहेत. 2 राकेश ची जोडी मैदानाच्या आतमध्ये संघाला विजयश्री प्राप्त करून देतील का? राकेश नाईक, राकेश वनगा इथून मॅच फिनिश करून देतील का? वराण गोलंदाजी मार्कवर सज्ज असेल. 12 बॉल मध्ये 23चं लक्ष्य असेल. इथून 10 जरी धावा येतात तर एक संधी असेल गोखिरे संघाला पहिल्या ओव्हर्स मध्ये विकेट न गमावता, कारण ही जोडी खूप महत्वाची आहे. बेस्ट ऑफ लक बोथ टीम. टॉप 6 मध्ये कुठला संघ दाखल होईल, शिरगाव की गोखिरे? 12 चेंडू 23चं लक्ष्य. शेवटची अंतिम लढत आहे. सकाळची मेहनत आज इथून फळाला आली पाहिजेत. दोन्ही संघाचं लक्ष होते आम्हाला टॉप 6 मध्ये जायचं आहे.
परंतु कुठला संघ चांगली कामगिरी करेल, वरचढ कामगिरी करेल, तोच फायनल 6 मध्ये दाखल होईल. बेस्ट ऑफ लक बोथ टीम. पहिला बॉल, पहिला बॉल. हो हो हो, तिथे क्षेत्ररक्षक होते. एक धाव कंप्लीट केली गेलं, एक धाव कंप्लीट केली गेलंय. राकेश नाईक आपण पाहतायत, मागच्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच राहिले होते. तू राकेश वनगाला मॅन ऑफ द मॅच करायची असेल तर चांगली फलंदाजी करावी. मागच्या मॅच मध्ये राकेश नाईकने चांगली केलंय कामगिरी. आता वनगा आपणास चांगली कामगिरी करायची आहे. हो, बॅटच्या रडावर चेंडूवाला नाहीये. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. सिंगल सिंगल सुरुवात अशीच झाली होती. पहिल्या इनिंग मध्ये अशाच प्रकारची सुरुवात झाली होती. 5 बॉलवर 5 धावा आल्या होत्या. त्यानंतर वाईट बॉल आला, त्यानंतर आला होता चौकार. चांगली धारदार गोलंदाजी आहे शिरगाव संघाकडे. चला स्पीडअप करायचं आहे. आता चर्चा होणार नाहीये, कोणी एकत्र जायचं नाहीये. इल्फीच्या वरून पाठला केला जाय, पाठला केला जाय. भाग मिल्का भाग. हो 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 हो, काय क्षेत्ररक्षण केलंय. अगदी एक धाव वाचवलंय असं म्हणायला हरकत नाहीये. 3 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. एक धाव खूप महत्वाची आहे. ती जीवांची आकांक्षा करताना खूप चांगला प्रयत्न केला होता. आयुष्यात क्षेत्र कुठलाही असू द्या, कष्टाला पर्याय नाहीयेत. कष्ट तुमचे प्रामाणिक असतील तर यशालाही पर्याय नाहीये. ते यश कोण संपादन करेल, कोण कोणावर होईल भारी. कारण येणारे अजूनही बॉल आहेत 9 आणि बनवायचे आहेत तुम्हाला धावा 18. हो हो, बॅटच्या अगदी रडारवर चेंडूला अगदी डिस्पॅच केलंय 6 धाब्यांसाठी. चला दुसरा बॉल द्या, चला लगेच. बॉल येत असेल तर घ्या. मॅच बॉल. एकत्र येऊ नका, लांबूनच सूचना द्यायच्या आहेत, कारण आता एकत्र येण्याची वेळ नाहीये. स्कोर कार्ड वर धावा आहेत सध्या 11. 12ची आवश्यकता. 8 बॉल. आता सामना जवळ येतोय. इनफिल्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न, तिथे क्षेत्ररक्षक आहेत. 2 धावा परिपूर्ण केल्या जातात. मी मागे म्हटलं होतं, मागच्या मॅचचा हिरो हा झाला होता. आता वनगा आपली जबाबदारी असेल. स्कोर कार्डवर धावा आहेत 13. 10ची अजूनही आवश्यकता आहे. राकेश आपण पाहतायत, वनगा चांगली सध्या बॅटिंग करतायत. शेवटचा बॉल असेल, अंतिम चेंडू. 10ची अजूनही आवश्यकता. 7 चेंडूचा खेळ शिल्लक. शेवटचा बॉल. ड्राईव्ह केलाय. तिथे क्षेत्ररक्षक आहेत. सिंगल परिपूर्ण केली जात आहे. आता चेंडू आहे 6. 9ची आवश्यकता. 6 गेंदे शेष. 9 रनों की जरूरत. आमचे दोन्ही 12th मॅन सांगतात धावा होणार नाहीयेत. एक सांगतो धावा आम्ही करू, पण कोण कोणावर होईल भारी. अफाक. धावा डिफेन्स केल्या जातील का, धावा उभ्या केल्या जातील. 6 गेंदे 9 रनों की जरूरत. अफाक आलाय. 6 बॉल 9ची आवश्यकता. 6ला उलट केल्या तर 9 होतात. 9ला उलट केल्या तर 6. उलटा पुलटा वाला मामला आहे इथे. 6 गेंदे 9 रनों की जरूरत. क्या बात है. 2 धावा परिपूर्ण केल्या. तिथे चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. कौतुक करावं लागेल. 5 बॉल 7ची आवश्यकता. पैसा वसूल मॅच. 5 बॉल आहेत 7ची आवश्यकता. स्कोर कार्डवर धावा झाल्या 16 धावा.
समोरच्या दिशेने चांगलं क्षेत्ररक्षण झालंय, चांगलं क्षेत्र झालंय. कभी खुशी कभी गम, कभी इधर तो कभी उधर. हॅलो, इथून मॅच फिनिश होणार नाहीये. सुंदर झेल परिपूर्ण केला गेलाय. कभी इधर तो कभी उधर, कभी खुशी कभी गम. मॅच मध्ये रंगतदार स्थिती पाहायला मिळालंय. मॅच कोणी जिंकू द्या, परंतु पैसा वसूल मॅच आहे. 3 मध्ये 7. आता बॅटिंगला द्यावी लागेल 7 आणि क्षेत्ररक्षकाला द्यावी लागेल एकमेकांची 7. 3 गेंदे 7 रनों की जरूरत. विकास आता झकास कामगिरी करायची आहे मैदानच्या आतमध्ये. तर अफाक ही चांगली गोलंदाजी करतोय. 3 बॉल मध्ये फक्त त्यांनी 2च धावा खर्च केल्यात. 3 बॉल 7 ची आवश्यकता. 3 गेंदे 7 रनों की जरूरत. हे पहिले 2 चेंडू खूप महत्वाचे असतील. 3 बॉल 7 ची आवश्यकता. अफाक चांगली गोलंदाजी करतोय. तीन 7चं इक्वेशन. हे 2 पहिले चेंडू खूप महत्वाचे असतील. गोलंदाज मार्कवर समोर विकास. हो वेगवान. एक धाव परिपूर्ण केलंय. आता जबाबदारी आलंय. बाईचे संकेत पंच दर्शवत आहेत. राकेश नाईक, मागच्या मॅचची आठवण करावी लागेल. 2 बॉल 6 ची आवश्यकता. आमच्या दोन्ही 12th मॅन उठल्या जातात. आता काय घडलं जाईल. 2 मध्ये 6 ची आवश्यकता. 2-6 कंपल्सरी चेसिंग. हा चेंडू खूप निर्णायक असेल. 2 मध्ये 6 ची आवश्यकता आहे. मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों पे जान है. पंखों से कुछ नहीं होता, हौसले से ही उड़ान है. हो नाही. एक धाव परिपूर्ण. दुसऱ्याचा प्रयत्न केला जाईल का. 2 धावा इथून परिपूर्ण केल्या जात आहेत का नाही. आता 1 मध्ये 4 ची आवश्यकता. 1 बॉल 4 ची आवश्यकता असेल. राकेश नाईक हिरो बनेल का अफाक हिरो बनेल या मॅचचा. शेवटचा बॉल, अंतिम चेंडू, निर्णायक चेंडू. इथून हवाई सफर केली जाईल की कार्पेटच्या साह्याने की विकेट, डॉट बॉल, काय घडलं जाईल या चेंडूवर. 1 बॉल 4 ची आवश्यकता आहे का. कोणाच्या बाजूने येईल. चौकार येईल की विकेट येईल. शेवटचा अंतिम चेंडू. 1 बॉल 4 ची आवश्यकता. शेवटचा बॉल. शेवटच्या बॉलवर केलाय प्रहार आणि इथून मॅच फिनिश केलाय. फुलटॉस बॉल टाकला, त्याच्यावर घेतलाय घरपूस समाचार. आणि सिद्धिविनायक गोकिवली संघ टॉप 6 मध्ये दाखल होणारा 5वा संघ ठरला गेलाय. वेल प्लेड अँड हार्ड लाईक असेल.